Cancer Healer Center, a new beginning. 26 अकराचा मास्टरमाइंड तहूर राणाला घेऊन एनआयचं पथक भारतात. तहूर राणाला विशेष विमानानं दिल्लीत आणलं. पटियाला हाऊसच्या एनआय कोर्टात हजेरी करत ताबा मागितला जाणार. भाजप राणा फेस्टिवल साजरा करताय. तहूर राणाच्या प्रत्यार्पणावर संजय राऊतांचा निशाणा. तर राजकारण न करता तहूर राणाला फाशी द्या, वडेट्टीवारांची मागणी. माझी निर्दोष मुक्तता करा, वाल्मिक कराडचा कोर्टात अर्ज. सरकारी वकील उज्ज्वल निकमांकडून वाल्मिक कराडची चल संपत्ती जप्त करण्याची मागणी. बीड हत्या प्रकरणी पुढील सुनावणी 24 एप्रिलला. धनंजय मुंडेंसह गँगची औरंगजेबापेक्षा जास्त क्रूरवृत्ती. माझ्या आईवर दबाव टाकल्यानं तिने आत्महत्या केली. करुणा मुंडेंचे गंभीर आरोप. गर्भवती ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणी कुटुंबियांची पुण्यातल्या अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार. रुग्णाची गोपनीय माहिती सार्वजनिक केल्यानं डॉक्टर सुश्रुत घैसास आणि डीन धनंजय केळकरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं गरीब रुग्णांसाठीचा 30 कोटींचा निधी वापरला नाही. धर्मादाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील चौकशी अहवालातून माहिती उघड. मंगेशकर कुटुंब लुटारूंची टोळी, माणुसकीला कलंक असणारं कुटुंब, गरिबांचं शोषण करणाऱ्यांना साथ देऊ नका, कडक कारवाई झाली पाहिजे. ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणावरून वडेट्टीवार संतापले. जामिनानंतरही प्रशांत कोरटकरचा आजचा मुक्काम कोठडीमध्येच. कागदोपत्री प्रक्रिया आणि शासकीय सुट्टीमुळे उद्या दुपारनंतर सुटका होण्याची शक्यता. शिवरायांचा अवमान आणि इंद्रजित सावंत धमकी प्रकरणामध्ये कोरटकरवर आरोप. एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचं 56% वेतन जमा. एसटी महामंडळानं राज्य शासनाकडे 1000 कोटी मागितले. सरकारनं पैसे दिल्यावर कर्मचाऱ्यांचे 100% पगार होणार, सूत्रांची माहिती. 8 ते 10 दिवसांमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित पगार होईल. गुणरत्न सदावर्ते यांची माहिती. एसटी विलिनीकरणाचा लढा सोडला नसल्याचंही वक्तव्य. सप्तशृंगी गडावर अलोट गर्दीमुळे चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती. मंदिराच्या पायथ्याशी नाल्याचं काम सुरू आहे. रस्त्याची रुंदी कमी झाल्यानं भाविकांमध्ये ढकलाढकली. मंदिर प्रशासन, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापनाची दमछाक. मुंबई गोवा महामार्गावर 12 एप्रिलला जड वाहतुकीला बंदी. किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी रायगड दौऱ्यावर. रायगड किल्ल्यावरील कार्यक्रमानंतर शहा तटकरेंच्या घरी जाणार. रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटणार का, याकडे लक्ष. पालकमंत्रीपदाचा वाद शहांपर्यंत जाणार नाही. लोकसभेचे सदस्य असल्यानं तटकरेंनी निमंत्रण दिलं असावं, संजय शिरसाट यांचं वक्तव्य. चेहरा भोळा आणि भानगडी 16. मी देखील चेहऱ्यावर जाऊन इतके वर्ष फसलो. उपमुख्यमंत्री शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंवर निशाणा. अबू आझमींकडून किरीट सोमय्या यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार. विशिष्ट समुदायाच्या धार्मिक स्थळांना लक्ष करून धार्मिक भावना फडकवल्याचा आरोप. मराठी भाषेला डावलणाऱ्या बँकांना असोसिएशनमार्फत समज द्या, अन्यथा आम्ही प्रखर आंदोलन केल्यास कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी बँकांची असेल, राज ठाकरेंचा इशारा. लवकरच ही कॅबिनेट सुरू होणार आहे. सर्व मंत्री आणि सचिवांना आयपॅड मिळणार. हिमाचल प्रदेशप्रमाणे राज्यातही ई कॅबिनेटचा निर्णय. 15 साखर कारखान्यांना साखर आयुक्तालयाची जप्तीची नोटीस. सोलापूर जिल्ह्यामधील 10, अहिल्यानगर आणि सातारामधल्या प्रत्येकी 2, तर छत्रपती संभाजीनगरमधील 1 कारखान्याचा समावेश. अजितदादांचे पुत्र जय पवारांच्या साखरपुड्यानिमित्त पवार कुटुंबीय एकत्र. शरद पवारांसह सुप्रिया सुळेही समारंभाला उपस्थित. पुण्याच्या घोटावडे गावातील फार्म हाऊसवर सोहळा. नांदेडमध्ये 3ऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी. धाराशिवच्या उमरगा परिसरामध्ये गारांचा पाऊस. तर अमरावतीसह पुण्याच्या खेड तालुक्यातही अवकाळी पावसानं शेतीपिकांच्या नुकसानीची शक्यता. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जला मोठा झटका. कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर. महेंद्रसिंग धोनीकडे पुन्हा चेन्नईची धुरा. Cancer Healer Center, a new beginning.